Hello my dear students, welcome back to this video. Now in previous lecture we see uh, reduced echelon form and the row reduced echelon form and reduced row echelon form. Okay, now today we are going to study homogeneous and non-homogeneous system of linear equations and how to find the solution of homogeneous and non-homogeneous system of a linear equation. Okay, so see here, first we see what is the homogeneous linear equation. What is the homogeneous system of a linear equation? So see, we take here some example. x1 plus 3x2 minus x3 is equal to 0, x2 minus 4x3 is equal to 0, 5x3 is equal to 0. इथे x1 व्हेरिएबल नाही आहे, याचं मिनिंग काय असतं की 0 इंटू काय असतो x1. इथे पण काय 0 इंटू x2 प्लस 0 इंटू x1. हे राईट करत नाही, डायरेक्टली काय लिहितात 5x3 इज इक्वल टू 0, x2 मायनस 4x3 इज इक्वल टू, कारण 0 इंटू काय असतो 0च ना. सो this system we called it as a homogeneous system because right hand side will all equal to 0. बघा राईट हँड साईडला प्रत्येक इक्वेशनच्या इक्वल टू काय आहे 0 आहे आणि ह्या तिघही इक्वेशनच्या याला तुम्ही काय म्हणणार आहे सिस्टीम. दिस इज द सिस्टीम and this system is homogeneous because each equation which have a right hand side will be 0. Okay, so this is the homogeneous system of a linear equation. आता सेकंड एक्झाम्पल बघा, x1 प्लस x2 प्लस x4 इज इक्वल टू 0, x2 प्लस x3 इज इक्वल टू 0 आणि x4 इज इक्वल टू -1. आता इथे राईट हँड साईडला पहिल्या दोन इक्वेशनला 0 0 आहे, बट थर्ड जे इक्वेशन आहे इक्वल टू काय येतं आहे -1 विच इज नॉन झिरो, विच इज नॉट इक्वल टू 0. सो दिस इज अ नॉन होमोजिनियस सिस्टीम ऑफ ए लिनियर इक्वेशन. एका जरी इक्वेशनला नॉन झिरो इलेमेंट असेल तर ते काय होणार आहे नॉन होमोजिनियस सिस्टीम. इक्वल टू काय पाहिजे, एखादा जरी नॉन झिरो असला किंवा सर्व इथे 2 3 असेल सपोज 0 ऐवजी, तरी ते काय होणार आहे नॉन होमोजिनियस सिस्टीम. ॲटलिस्ट 1 काय पाहिजे नॉन झिरो असेल तर काय होणार आहे ती नॉन होमोजिनियस सिस्टीम ऑफ ए लिनियर इक्वेशन. ओके, आता बघा ह्या सिस्टीमला होमोजिनियस किंवा नॉन होमोजिनियस सिस्टीम, ह्या सिस्टीमला सोल्युशन कधी असणार आहे, म्हणजे ती सिस्टीम काय असणार आहे सोल्युशन आहे म्हणजे काय आहे कन्सिस्टंट सिस्टीम असणार आहे राईट. आणि इनकन्सिस्टंट म्हणजे त्याला काय नसणार आहे सोल्युशन नसणार आहे. इफ दिस सिस्टीम हॅव ॲटलिस्ट वन सोल्युशन, suppose this system have at least one solution, then we called this system will be consistent. Okay, and if this system has a no solution, that means if it has at least one solution, then we call consistent, otherwise we called it as a inconsistent system. Okay, now next topic, matrix representation of a system of a linear equation. बघा ह्या ज्या लिनियर इक्वेशन्स आहे हे इक्वेशनला तुम्हाला मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये रिटर्न करता येतं. तर ते कसं बघा, ही जी सिस्टीम आहे ती तुम्ही कसं लिहिणार मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये ax इज इक्वल टू बी. आता ए म्हणजे तुमचा मॅट्रिक्स कुठला असणार आहे, ह्या सिस्टीमचे जे कोइफिशियंट आहे x1 x2 x3 x4चे जे कोइफिशियंट आहे ते आपण लिहिणार. बघा इथे x1चा कोइफिशियंट काय आहे 1, x2चा कोइफिशियंट काय आहे 1, x3 नाही आहे म्हणजे कोइफिशियंट काय असणार आहे 0, x4चा काय असणार आहे 1. इथे x1 नाही आहे म्हणजे x1 काय असणार आहे 0, x2 1, x3 1, x4 नाही आहे म्हणजे काय 0. आता लास्टला जर बघितलं तर काय x1 x2 x3 तिघही नाही म्हणजे काय 0 0 आणि x4 काय असणार आहे 1. आता एक्स मॅट्रिक्स म्हणजे तुमचा कुठला असणार आहे व्हेरिएबल x1 x2 x3 x4 राईट. आणि उरलेले काय तुमचे राईट हँड साईडला काय असणार आहे 2 3, सपोज दिस इज -1, राईट हँड साईडचे इलेमेंट तुमचे बी मॅट्रिक्समध्ये येणार आहे राईट. आणि सपोज तुम्ही
A/B घेतला तर तुम्हाला काय मिळणार बघा, 1 1 A तुमचा हा एलिमेंट आहे, 1 0 1 0 1 1 0 आणि 0 0 0 1. आपण मध्ये स्ट्रेट लाईन केली. ओके. आणि बी मॅट्रिक्स कुठला आहे तुमचा, राईट हँड साईडचे एलिमेंट 2 3 -1. ओके. हा जो आहे हा तुमचा काय असणार आहे, अगुमेंटेड मॅट्रिक्स. हा तुमचा काय असणार आहे, अगुमेंटेड मॅट्रिक्स. ओके. कॉन्सेप्ट क्लिअर होत आहे की कुठलीही सिस्टीम असेल तर ती मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशनमध्ये कसे रिप्रेझेंट करणार आहे. AX = B. ए म्हणजे काय असणार आहे तुमचा, कोइफिशियंट मॅट्रिक्स. हा काय झाला, कोइफिशियंट मॅट्रिक्स. जे व्हेरिएबल्स आहे व्हेरिएबलचे कोइफिशियंट घ्यायचे. फर्स्ट रोमध्ये फर्स्ट इक्वेशनचे येणार आहे, सेकंड रोमध्ये सेकंड इक्वेशनचे येणार आहे आणि थर्ड रोमध्ये थर्ड इक्वेशनचे येणार आहे. तुम्ही अशी कुठलीही सिस्टीम असेल तर तुम्ही या फॉर्ममध्ये रिटर्न करू शकता. दिस इज द मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन ऑफ ए सिस्टीम ऑफ ए लिनियर इक्वेशन. ओके. नाव वी सी next topic, Gauss elimination method and Gauss elimination and Gauss Jordan elimination methods. Gauss elimination and Gauss Jordan elimination methods. पहिले Gauss elimination बघू आणि नंतर Gauss Jordan elimination method बघू. राईट. आता ह्याच्या मेथड आहे, ह्या मेथड यूज करून तुम्ही सिस्टीमचं काय फाइंड करणार आहे, सोल्युशन फाइंड करणार आहे. Okay, so see here example, we consider the system of a linear equations x1 plus 2x3 plus x4 is equal to 5, x1 plus x2 plus 5x3 plus 2x4 is equal to 7, x1 plus 2x2 plus 8x3 plus 4x4 is equal to 12. आता आपण काय करणार आहे, याचा अगुमेंटेड मॅट्रिक्स कन्सिडर करणार आहे. मी याच्या आधी तुम्हाला सांगितले अगुमेंटेड मॅट्रिक्स काय असतो, A स्ट्रेट लाईन B. आता ए सेट म्हणजे तुमचा ए मॅट्रिक्स म्हणजे तुमचं काय असणार आहे, कोइफिशियंट मॅट्रिक्स. आता फर्स्ट रोमध्ये बघा x1चा कोइफिशियंट काय 1, x2 नाही आहे म्हणजे काय येणार आहे 0, x3चा कोइफिशियंट 2, x4चा कोइफिशियंट 1. सेम हियर इन सेकंड रो वी take a coefficient of a second equation, x1 have coefficient 1, x2 have a 1, x3 5, x4 2. Third row here x1 have a 1, x2 have a 2, x3 have a 8 and x4 have a 4. अप टू मध्ये काय करायचं आहे तुम्हाला, स्ट्रेट लाईन करायची आणि राईट हँड साईडचे इलेमेंट बी मॅट्रिक्समध्ये लिहिणार तुम्ही 5 5 7 12 5 7 12. आता हा जो तुमचा अगुमेंटेड मॅट्रिक्स आहे याला तुम्हाला काय करायचं आहे, रो रिड्यूस्ड एक्लॉन फॉर्म किंवा रो एक्लॉन फॉर्ममध्ये रिड्यूस करायचं आहे. आता पहिले आपण गॉस इलिमिनेशन बघतोय आणि नंतर गॉस जॉर्डन, बट आपण काय करतोय दोघं सोबतच सॉल्व करू. आपण हा जो मॅट्रिक्स आहे हा रिड्यूस्ड रो एक्लॉन फॉर्मला कन्व्हर्ट करू. ओके. आता काय करणार, आता बघा याच्यामध्ये फर्स्ट इलेमेंट तर ऑलरेडी 1 आहे, त्याच्यामुळे लीडिंग 1 करण्याची गरज नाही. फक्त खालचे इलेमेंट काय करायचे, 0 करायचे. आता पहिले R2 वरती ऑपरेशन होईल आणि नंतर R3 वरती होईल बाय यूजिंग द R1 रो. सो फर्स्ट वी राईट R2 मायनस R1 करावं लागेल. राईट. 1 - 1 काय होईल 0. मग R2 इथे तुम्ही डायरेक्ट R2 मायनस R1 लिहिलं तरी चालेल किंवा R2 प्लस -1 R1 सेमच आहे. ओके. नेक्स्ट इथे पण 1 आहे, 1 मायनस काय करणार R1. नेहमी जेव्हा तुम्हाला फर्स्ट लिडिंग इलेमेंटच्या खालचे इलेमेंट 0 करायचे असतात तेव्हा R1च रो यूज करायची. ओके. आता इथे R3साठी तुम्ही R2 रो म्हटला तर ते चुकीचं असणार आहे. ओके. तर तुम्हाला R3साठी पण म्हणजे हा जो 1 आहे हा 0 करण्यासाठी पण कशाचा यूज करावा लागेल, R1चा. सो हिअर वी राईट R3 मायनस R1, R3 मायनस R1. सो -1 तुम्ही हे असंच लिहू शकतात, R3 मायनस R1 किंवा R3 प्लस -1 R1. ओके. आता हे ऑपरेशन केले, 1 - 1 काय झाला 0, 1 - 0 विल बी 1, 5 - 2 विल बी 3,
2 minus 1, R2 minus R1, 2 minus 1 will be 1. Next R3 minus R1 will be 0, 2 minus 0 will be 2, 8 minus 2 will be 6 and 4 minus 1 will be 3. सेम ऑपरेशन तुम्हाला इकडे पण करायचे. R2चं ऑपरेशन R2 मायनस R1 म्हणजे 7 मायनस 5 2, नंतर 12 मायनस 5 7. ओके, आता पुढे बघा, इथे 1 झाला, इथे 1 झाला, खाली 0 झाले. आता पुढच्या स्टेपमध्ये ऑलरेडी 1 आहे, इथे सेकंड रोमध्ये लिडिंग 1 इलेमेंट आहे. मग खालचा तुम्हाला काय करायचं आहे, इथे 0 करायचं आहे, 2ला 0 करायचं आहे. सो हिअर वी यूज R2 रो टू कन्व्हर्ट 2 इक्वल टू 0. आता इथे तुम्हाला R1 रो यूज करता येणार नाही. कुठली रो यूज करायची, R2 रो. R3चा इलेमेंट 0 करण्यासाठी R2 रो यूज करायची. सो वी राईट हिअर R2 वरती ऑपरेशन करायचे म्हणून R3 वरती ऑपरेशन करायचे म्हणून R3 रो फर्स्ट येणार आहे. R3 मायनस R2, R3 मायनस काय असणार आहे, R2, म्हणजेच काय मिळालं, R3 minus 2 R2, R3 minus 2 R2. So here we get 0. Okay, now next 6 minus 2 into R2 will be 3. So 6 minus plus 6 will be 0. So here we get 0. Next 1 here, 3 minus, here R2 will be 1, minus 2 into 1. So 3 इथे 3 minus 2 into R2. So minus 2 into R2 will be 1. So here 1 म्हणजे काय झाला, 3 minus काय होईल, +2. तर इथे बघा, ह्या इलेमेंटसाठी ऑपरेशन करतोय आपण काय, R3 इथे प्लस आहे, -2 इंटू R2 काय 1, हे इथे माझ्याकडनं मायनस होत होते, इथे काय आहे प्लस ऑपरेशन घेतलेलं आहे आपण. सो 3 प्लस -2 इंटू R2 विल बी 1. सो 3 - 2 विल बी 1. सो हिअर वी गेट 1. ओके, अगेन आता हा काय झाला तुमचा रो एक्लॉन फॉर्म झाला. बघा, सर्व इलेमेंट काय झाले, लिडिंग 1 झाले. इथं ऑलरेडी 1 आहे, इथला तर प्रश्नच नाही. ओके, आता काय करायचं, हा तुमचा रो एक्लॉन फॉर्म झाला. तर रिड्यूस रो एक्लॉन फॉर्म करण्यासाठी लिडिंग 1च्या वरचे इलेमेंट काय करायचे, 0. आता इथे तर वरती नाही, इथे 1 ऑलरेडी 0 आहे, इथे तर लिडिंग 1च नाही थर्ड कॉलममध्ये, त्याच्यामुळे तिथे प्रश्नच येत नाही. तर फोर्थ कॉलममध्ये बघितलं, इथे 1 आहे, तर हे हा 1 आणि हा 1 हे दोघं काय करायचे, तुम्हाला 0 करायचे. म्हणजेच काय कर, R2 मायनस, आता इथे ह्या रोचा यूज करणार आहे R3चा, राईट. R2 मायनस R3 वरती ऑपरेशन करतोय बाय युजिंग R3. सो R2 मायनस R3 आणि R1 मायनस R3, 1 - 1 आणि 1 - 1. सो हिअर R2 मायनस R3 1 0 2 0. फर्स्ट रो ॲज इट इज येईल. R1 वरती आपण कुठलेच ऑपरेशन करत नाही, R2 वरती करतोय, R2 वरती R2 मायनस R3 म्हणजे 0 - 0 0, 1 - 0 1, 3 - 0 3 आणि 1 - 1 0. तर नेक्स्ट R1 मायनस R1 वरती ऑपरेशन करतोय आपण. सो हिअर R1 वरती बघा काय होईल, R1 मायनस R3 म्हणजे 1 - 0 1 - 0 1च येणार आहे, 0 - 0 0च येणार आहे, 2 - 0 2च येणार आहे आणि 1 - 1 काय होईल, 0 आला आहे. सेम ऑपरेशन इकडे पण होतील, राईट. इकडे पण सेम ऑपरेशन करणार आहे आपण, जसे इकडे केले तसे इथे पण करणार आणि इथे पण करणार. इथे पण R2 मायनस R3 करा. R2 म्हणजे 2 - 3 विल बी -1 आणि R1 मायनस R3 5 - 3 5 - 3 विल बी 2. सॉरी हिअर 2. R1 वरती करतोय, फर्स्ट R1 आहे. सो 5 - 3 विल बी 2. ओके, आता हा तुमचा काय झाला, रिड्यूस्ड रो एक्लॉन फॉर्म. हा काय झाला, रिड्यूस्ड
रो एकलॉन फॉर्म. आता मी इथे इक्वेशन स्टार केलेलं आणि इथे इक्वेशन डबल स्टार केलेलं. ओके, आता पहिले आपण काय बघणार आहे, फॉर अ गॉस इलिमिनेशन. इथपर्यंत प्रोसेस गॉस जॉर्डन आणि गॉस इलिमिनेशनसाठी सेम असणार आहे. आता इथून पुढे फक्त आपण घेताना पहिले फॉर अ गॉस इलिमिनेशनसाठी रो एकलॉन फॉर्म कन्सिडर करणार आहे. स्टार इक्वेशन स्टार कन्सिडर करायचा गॉस इलिमिनेशनसाठी. ओके, आता गॉस इलिमिनेशनसाठी आपण इक्वेशन स्टार कन्सिडर करतो आहे. आता हे जे इक्वेशन स्टार आहे हे तुम्हाला कसं रिटर्न करता येईल बघा. राईट करते बघा. हे इक्वेशन स्टार म्हणजे तुमचं काय असणार आहे, 1 0 2 1 राईट, 0 1 3 1 आणि 0 0 0 1. इथे तुमचे काय असणार आहे, x1 x2 x3 व्हेरिएबल. तर आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स आपण ax इज इक्वल टू बी फॉर्ममध्ये रिटर्न करतो आहे. इज इक्वल टू बीचे एलिमेंट काय तुमचे 5 2 3 राईट, 5 2 3. आता तुम्ही काय करणार, इथे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करणार. 1 इंटू x1 काय येईल x1 प्लस 0 इंटू x2 विल बी 0 प्लस 2 इंटू x3. ॲक्च्युली इथे x4 पण एलिमेंट आहे ना सिस्टीममध्ये बघा. x1 x2 x3 x4 4 वी हॅव 4 व्हेरिएबल्स. सो हिअर वी राईट x1 x2 x3 अँड x4 व्हेरिएबल राहिला होता. ओके, 1 इंटू x1 विल बी x1, 0 इंटू x2 विल बी 0, 2 इंटू x3 2 इंटू x3 विल बी 2x3 आणि 1 इंटू x4 प्लस x4 इज इक्वल टू काय येईल 5. हे तुमचं पहिलं इक्वेशन झालं. सेकंड इक्वेशनमध्ये x1 0, 0 इंटू x1 विल बी 0, 1 इंटू x2 विल बी x2, 3 इंटू x3 विल बी 3x3 आणि 1 इंटू x4 विल बी प्लस x4 इज इक्वल टू 2 राईट. आता थर्ड इक्वेशनमध्ये 1 इंटू x1 0 इंटू x1 0, 0 इंटू x2 0, 0 इंटू x3 0 आणि 1 इंटू x4 काय होणार आहे, x4 इज इक्वल टू 3 इज इक्वल टू 3 आलं आहे. आता हे जे इक्वेशन मिळाले, इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड, x4 इज इक्वल टू 3 ही जी व्हॅल्यू ही आपण इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडमध्ये पुट करू. काय मिळेल तुम्हाला बघा, मी इथे ऑलरेडी राईट केलेलं आहे. फर्स्ट सेकंड आणि हे थर्ड झालं. आता x4 इज इक्वल टू 3 ही जी व्हॅल्यू ही इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडमध्ये पुट करा. काय मिळेल, x1 प्लस 2 x3 प्लस x4ची व्हॅल्यू काय आली 3 इज इक्वल टू 5. म्हणजेच काय मिळेल, इम्प्लाइज 3 इकडे जाऊन मायनस होईल. x1 प्लस 2 x3 5 मायनस 3 विल बी 2. इम्प्लाइज x1 इज इक्वल टू 2, हा 2 x3 इकडे मायनस झाला मायनस 2 x3. सेम याच्यामध्ये पुट केली सेकंड इक्वेशनमध्ये, x2 प्लस 3 x3 प्लस x4 विल बी 3 इज इक्वल टू 2, 3 इकडे मायनस होईल. म्हणजे काय मिळेल, x2 प्लस 3 x3 इज इक्वल टू मायनस 1. म्हणजे x2 इज इक्वल टू काय मिळाला मायनस 1 मायनस 3 x3. आता इथे बघा x1 x3 व्हेरिएबलमध्ये, x2 x3 व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू मिळते राईट. मग आपण x3ला काय मानलं, t मानलं, तर तुम्हाला काय मिळेल बघा, x1 इज इक्वल टू 2 इंटू 2 मायनस x3ची व्हॅल्यू काय पुट केली t, आणि x2 इज इक्वल टू मायनस 1 मायनस 3 इंटू x3 विल बी t, आणि x4ची व्हॅल्यू काय 3, x4ची व्हॅल्यू 3 आणि t म्हणजे काय असणार आहे, तुमचा रिअल नंबर असणार आहे. म्हणजे तुम्हाला x1 मिळाला, x2 मिळाला, x3 मिळाला आणि x4 मिळाला. म्हणजे सोल्युशन सेट s इज इक्वल टू काय मिळेल, पहिले x1ची व्हॅल्यू 2 मायनस 2t, नंतर x2ची व्हॅल्यू मायनस 1 मायनस 3t, नंतर x3ची व्हॅल्यू काय t आणि x4ची व्हॅल्यू काय 3. t तुमचा काय असणार आहे, रिअल नंबर, वेअर t बिलॉंग्स टू द r. दिस इज द सोल्युशन बाय द गॉस एलिमिनेशन मेथड. आता गॉस जॉर्डन मेथडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही इथे रो एकलॉन फॉर्म यूज केला होता. तर इथे आपण काय करणार आहे, रिड्यूस्ड रो एकलॉन फॉर्म यूज करणार आहे. कशासाठी, गॉस जॉर्डन मेथडसाठी. ओके, तर गॉस जॉर्डन मेथड बघू आपण आता. बघा,
गॉस जॉर्डन इलिमिनेशन मेथड. ओके, आता इथे हा जो मॅट्रिक्स आहे हा तुम्ही पुन्हा कन्वर्ट करणार. 1 0 2 0 1 1 3 0 सॉरी 0 1 3 0 0 0 0 1 इंटू तुमचं काय असणार आहे x1 x2 x3 x4. ax इज इक्वल टू बी फॉर्ममध्ये राईट करणार, विच इज इक्वल टू बी काय आहे 2 -1 3 राईट. आता मल्टिप्लाय करा मॅट्रिक्स हे दोघं. 1 इंटू x1 x1 2 इंटू x2 सॉरी 0 इंटू x2 विल बी 0 आणि 2 इंटू x3 विल बी 2x3 आणि 0 इंटू x4 विल बी 0. म्हणजेच काय मिळालं x1 प्लस 2x3 इज इक्वल टू 2. आता नेक्स्ट बघा 0 इंटू x1 विल बी 0, तो रिटर्न केला नाही. 1 इंटू x2 विल बी x2 प्लस 3 इंटू x3 विल बी 3x3 आणि 0 इंटू x4 0 इज इक्वल टू काय आहे -1 इज इक्वल टू -1. नेक्स्ट थर्ड रोमध्ये x0 इंटू x1 0 0 इंटू x2 0 0 इंटू x3 0 1 इंटू x4 येईल फक्त. सो 1 इंटू x4 विल बी x4 विच इज इक्वल टू 3. सो वी गेट दिस सिस्टीम. ओके, सो आता बघा रिड्यूस्ड रो एक्लॉन फॉर्म घेतला आणि तुम्हाला डायरेक्टली काय मिळतं x1 इज इक्वल टू 2 - 2x3 x2 इज इक्वल टू -1 - 3x3 आणि x4 इज इक्वल टू 3. तसं तुम्हाला गॉस इलिमिनेशन मेथडमध्ये काय करावं लागलं होतं, x4 इज इक्वल टू 3 इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडमध्ये पुट करावं लागलं, तेव्हा तुम्हाला x1 आणि x2च्या व्हॅल्यू मिळाली राईट. x3मध्ये इथं रो रिड्यूस्ड एक्लॉन फॉर्म घेतल्याने तुम्हाला डायरेक्ट x1 इज इक्वल टू काय मिळतं आहे 2 - 2x3 x2 इज इक्वल टू द -1 - 3x3 x4ची व्हॅल्यू पुट करावं लागत नाही राईट इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडमध्ये. हा फरक आहे गॉस इलिमिनेशन आणि गॉस जॉर्डनमध्ये. मग आपल्याला डायरेक्टली x1ची व्हॅल्यू x3मध्ये मिळते, x2ची व्हॅल्यू x3मध्ये मिळते आणि x4ची तर कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. मग x3ला आपण मानून घेतलं x3 इज इक्वल टू t. सो लेटस वी कन्सिडर x3 इज इक्वल टू t. सो वी गेट x1 इज इक्वल टू 2 - 2t x2 इज इक्वल टू द -1 - 3t आणि x4 3 आणि x3 काय t. सो सोल्युशन सेट s इज इक्वल टू 2 - 2t -1 - 3t t 3. ओके, हा x1ची व्हॅल्यू, ही x2ची व्हॅल्यू, ही x3ची व्हॅल्यू आणि ही x4ची व्हॅल्यू. ह्यार टी काय आहे तुमचा रिअल नंबर. सो दिस इज द सोल्युशन बाय द गॉस जॉर्डन इलिमिनेशन मेथड. आता कुठलाही एक्झाम्पल तुम्हाला गॉस इलिमिनेशनने किंवा गॉस जॉर्डन इलिमिनेशनने सॉल्व करता येईल. कुठलीही सिस्टीम दिली तर ती सॉल्व करून तिचं सोल्युशन तुम्हाला फाइंड करता येईल. ओके, आता आपला पुढचा जो टॉपिक आहे, लास्ट टॉपिक ऑफ दिस unit, which is the consistency of a linear equation using the rank. आता हेच एक्झाम्पल आपण इथे यूज करणार आहे. ओके, टॉपिक काय बघा आपला पुढचा, कन्सिस्टन्सी ऑफ लिनियर इक्वेशन यूजिंग रँक. रँकवरनं आपण त्या सिस्टीमची कन्सिस्टन्सी कशी ओळखणार बघा. पहिले तर ax इज इक्वल टू बी सिस्टीम घेतो आपण राईट. ax इज इक्वल टू बी सिस्टीम असते आपली राईट. ही जी सिस्टीम आहे ही काय असते ax इज इक्वल टू बी, आपण ती सॉल्व करतो राईट. जर रँक ऑफ ए इज लेस दॅन रँक ऑफ ए बी असेल, रँक ऑफ ए इज लेस दॅन रँक ऑफ ए बी असेल तर सिस्टीम काय असणार आहे इनकन्सिस्टंट. इनकन्सिस्टंट म्हणजे त्याला काय नसणार आहे सोल्युशन नसणार. ओके, तर सेकंड जो पार्ट आहे युनिक सोल्युशन कधी असेल, रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ अगुमेंटेड मॅट्रिक्स ए बी. म्हणजे दोघांचे रँक सेम असेल तर काय असणार आहे याला युनिक सोल्युशन. ही जी सिस्टीम आहे याला काय असेल युनिक सोल्युशन. ओके, आणि थर्ड कंडिशन रँक ऑफ ए
इज इक्वल टू रँक ऑफ ए बी. दोघांची रँक सेम आहे, बट नंबर ऑफ व्हेरिएबल काय ग्रेटर दॅन ऑफ दिस रँक. नंबर ऑफ व्हेरिएबल एन काय बघा ग्रेटर आहे या दोघांच्या रँकपेक्षा. ही कंडिशन असेल तर काय असणार आहे, इट हॅज इन्फानाइटली मेनी सोल्युशन. कंडिशन लक्षात आली. रँक ए लेस दॅन रँक ऑफ ऑगुमेंटेड मॅट्रिक्स ए बी असेल तर इनकन्सिस्टंट. दोघांची रँक सेम असेल तर युनिक सोल्युशन. आणि दोघांची रँक सेम आहे बट ती रँक काय लेस दॅन यन आहे, म्हणजे यन काय नंबर ऑफ व्हेरिएबल्स, तर काय असणार आहे इन्फानाइटली मेनी सोल्युशन्स. आता आपण बघा ही जी सिस्टीम घेतलेली हिच्यासाठीच बघू. याचं सोल्युशन कसं आहे, इन्फानाइटली मेनी सोल्युशन आहे की इनकन्सिस्टंट आहे की युनिक सोल्युशन आहे. ओके, आता बघा आपल्याला ऑगुमेंटेड मॅट्रिक्स काय आलेला आहे. हा तुमचा ऑगुमेंटेड मॅट्रिक्स आहे. लास्टला आलेला बघा इथे लिहिलेला आहे डबल स्टार इक्वेशन. राईट, डबल स्टार इक्वेशन आहे. हा तुमचा ऑगुमेंटेड मॅट्रिक्स झाला A/B. राईट, आणि ए मॅट्रिक्स कुठला आहे तुमचा, फक्त हा ए मॅट्रिक्स आहे. ह्या स्ट्रेट लाईनच्या आतला हा तुमचा काय झाला ए मॅट्रिक्स झाला. म्हणजे ए इज इक्वल टू काय बघा 1 0 2 0 0 1 3 0 0 0 0 1. ओके, आणि हा तुमचा A/B झाला. तर याची रँक फाइंड करणार आपण. A/B ची रँक बघा बरं किती नॉन झिरो रोज येतात ते 1 2 3, विच हॅव 3 नॉन झिरो रोज. म्हणजे रँक ऑफ, मी इकडे लिहिते व्यवस्थित बघा, मी परत एकदा A/B राईट करते. काय आलेलं आपला 1 0 2 0 0 1 3 0 0 0 0 1 /2 -1 3. राईट, आणि ए मॅट्रिक्स काय आपला A 1 0 2 0 0 1 3 0 0 0 0 1. हा तुमचा ए मॅट्रिक्स आहे. तर याची रँक काय येते बघा, रँक ऑफ ऑगुमेंटेड मॅट्रिक्स AB इज इक्वल 3 नॉन झिरो म्हणजे काय आली रँक 3 आली. राईट, आता इथे पण किती आहे 3 नॉन झिरो रोज आहे, म्हणजे रँक ऑफ A इज ऑल्सो 3. दोघांची रँक काय आली सेम आली. म्हणजेच तुम्हाला काय मिळत आहे रँक ऑफ AB इज इक्वल टू रँक ऑफ A. राईट, बट आता रँक A इज इक्वल टू रँक B असेल, रँक A इज इक्वल टू रँक B असेल, आत्ताच आपण रिझल्ट बघितला, तर काय युनिक सोल्युशन आहे. आणि रँक A इज इक्वल टू रँक B असेल आणि व्हेरिएबल लेस दॅन असतील तर काय असणार इन्फानाइटली मेनी सोल्युशन. आता बघू व्हेरिएबल किती याच्यामध्ये. बघा ही जी सिस्टीम आहे, कुठली सिस्टीम होती आपली, ही सिस्टीम होती. ह्या सिस्टीमचं हे सोल्युशन आलेलं आहे. राईट, डबल स्टार या सिस्टीमचं हे सोल्युशन आलेलं. मग या सिस्टीममध्ये व्हेरिएबल किती बघा 1 2 x1 आहे, x2 आहे, x3 आणि x4 आहे. म्हणजे किती झाले 4 व्हेरिएबल्स आहे. म्हणजे एनची व्हॅल्यू काय झाली, n इज इक्वल टू 4 झाली. आणि यांची रँक किती आली 3 इज लेस दॅन 4. राईट, म्हणजे काय झालं n लेस दॅन झाला. राईट, म्हणजे काय झालं इन्फानाइटली मेनी सोल्युशन्स झाले. कुठली कंडिशन आली इथे इन्फानाइटली मेनी सोल्युशन्स, ही कंडिशन आली बघा थर्ड कंडिशन. एनची व्हॅल्यू काय आली आहे ग्रेटर आली आहे रँकपेक्षा, म्हणजे 3 लेस दॅन 4. सो दिस इज दिस सिस्टीम हॅव अ इन्फानाइटली मेनी सोल्युशन्स. ओके, सोल्युशनवरनं पण तुम्हाला कळेल बघा आपलं सोल्युशन जे आलेलं आहे या सिस्टीमचं. इथे टी आलेलं आहे, टी काय रिअल नंबर आहे. टीची व्हॅल्यू तुम्ही 1 2 3 काही पण टाकू शकता. तेवढ्या सर्व व्हॅल्यूसाठी, सर्व रिअल नंबरसाठी
याला इन्फानाइटली मेनी सोल्युशन्स असणार. ओके, हे झालं तुमच्या युनिट फर्स्ट जे आहे ते इथे तुमचं कंप्लीट झालेलं आहे. ओके, नाव इफ वी have any difficulty regarding this video, then comment me on comment box or send me on my WhatsApp group.